Hello students, today we'll discuss the next part of solid state. In last part we have discussed packing efficiency in simple cubic unit cell, body centered cubic unit cell and face centered cubic unit cell. Okay, now the next heading is voids. ठीक आहे, voids घ्या. voids आपण डिस्कस केले ऑलरेडी. ओके, तरी सुद्धा काय फॉर्म्युलेज आहेत voidsचे ते सुद्धा बघूया आपण. voidsलाच काय म्हणायचं, एम्प्टी स्पेस, बरोबर आहे ना. ओके, किंवा काय होल्स म्हणू शकताय, voids, एम्प्टी स्पेस, एम्प्टी स्पेस, ओके, होल्स किंवा इंटरस्टिशियल साइट्स म्हणू शकताय. साइट्स, ठीक आहे ना. ओके, आता वॉइड्स जे आहेत, ओके, तर 4 टाईपचे आहेत टोटल वॉइड्स. ठीक आहे ना. ओके, किती, 4 टाइप्स. त्याच्यामध्ये बघा, डायरेक्ट देतो मी टाइप्स ऑफ वॉइड्स. टाइप्स ऑफ वॉइड्स, फर्स्ट आहे ट्रायगोनल वॉइड. ट्रायगोनल वॉइड, ठीक आहे. ट्रायगोनल वॉइड इज फॉर्म्ड ड्यू टू 3 स्पियर्स. पाहिले तुम्ही, ठीक आहे ना. ओके, दिस इज फर्स्ट स्पियर, दिस इज सेकंड स्पियर. ओके, this is second sphere and this one is third sphere. ओके, इथं जी वाइड फॉर्म होते, आलं लक्षात, दिस इज कॉल्ड एज अ ट्रायगोनल वॉइड. ट्रायगोनल वॉइड, empty space between these 3 spheres which are in touch with each other. ठीक आहे ना. ओके, सो साइज ऑफ दिस वॉइड, साइज म्हणा किंवा रेडियस म्हणा, और आहे, ठीक आहे, साइज और रेडियस. ओके, आर इज इक्वल टू 0.155 आर. हा एक फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. ओके, आर इज द, आर काय आहे, वेअर आर, स्मॉल आर काय असतो, रेडियस ऑफ द स्पेरिकल ट्रायगोनल साइट. रेडियस ऑफ ट्रायगोनल साइट म्हणू शकताय, ट्रायगोनल साइट. ही जी ट्रायगोनल साइट आहे इथं, ओके, त्याची रेडियस. आणि कॅपिटल आर काय असतो, ठीक आहे, रेडियस ऑफ द स्पियर. लक्षात येत आहे, ठीक आहे. ही काय जी रेडियस असणार आहे ह्या स्पियरची, ती रेडियस म्हणजे काय असणार आहे, आर. येते लक्षात हे, ठीक आहे. आणि ह्या स्मॉलर साइडची जी काय रेडियस असणार आहे, आलं लक्षात. ओके, दॅट इज आर. समजतंय हे, स्मॉल आर आणि कॅपिटल आर काय आहे, समजलं. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. नेक्स्ट वन इज टेट्राहेड्रल वॉइड. हे स्टडी केलं तुम्ही. ओके, त्याचा फॉर्म्युला बघायचा आपल्याला. टेट्राहेड्रल void. It is formed due to how many spheres? 4 spheres. These are 3 spheres. ठीक आहे, एकतर अबो ठेवू शकताय किंवा बिलो ठेवू शकताय तुम्ही. करेक्ट. हे जी काय वॉइड जनरेट होते किंवा स्पेस जनरेट होतो, ओके, इन बिटवीन दिस 4, दिस इज कॉल्ड एज अ टेट्राहेड्रल वॉइड. टेट्राहेड्रल वॉइड इन शॉर्ट लिहिलं, ठीक आहे ना. ओके, आता ह्या टेट्राहेड्रल वॉइडसाठी साईज काय असणार आहे, साईज किंवा काय रेडियस. ओके, आर इज इक्वल टू, हे फॉर्म्युलेज लक्षात ठेवावं लागतील, 225 आर, स्मॉल आर. ठीक आहे ना. ओके, स्मॉल आर काय आहे, नोन आहे तुम्हाला. रेडियस ऑफ टेट्राहेड्रल साइट, करेक्ट ना. येस, दिस इज रेडियस ऑफ टेट्राहेड्रल साइट. Okay, capital R is what? Radius of spheres. ठीक आहे ना. स्पियरची काय रेडियस असणार आहे, दॅट इज द टेट्राहेड्रल, सॉरी, कॅपिटल आर. करेक्ट. नंबर ऑफ स्पियर एन असतील, इफ नंबर ऑफ स्पियर्स, हे नोन आहे तुम्हाला, इज इक्वल टू एन
देन नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स किती असतात 2n. जेवढे स्पियर असतील त्याचे डबल काय असतात टेट्राहेड्रल वॉइड्स. बरोबर आहे ना. ओके, टेट्राहेड्रलची वॉइडची पोझिशन कुठं असते बॉडीमध्ये. ओके, तर काय बॉडी डायगोनल्सला असते. ओके, त्याची काही गरज नाही, पुढे सांगतो मी तुम्हाला. टेट्राहेड्रल वॉइड्स, ऑक्टाहेड्रल वॉइड्स, कॅटायन्स कुठं ऑक्युपाय होतात, ॲनायन्स कुठं ऑक्युपाय होतात, दॅट विल सी नेक्स्ट. ठीक आहे ना. ऑक्टाहेड्रल वॉइड्स. थर्ड, octahedral voids. Okay, octahedral void is generated, okay, due to how many spheres? 6 spheres. Its coordination number is 6 known आहे तुम्हाला. करेक्ट. अपला ठेवा किंवा काय. ओके, एस डाऊनला ठेवू शकता तुम्ही स्पियर्स. ओके, इथं जो एम्प्टी स्पेस जनरेट होतो, दॅट एम्प्टी स्पेस इज कॉल्ड एज अ ऑक्टाहेड्रल void. Okay, and its radius is r is equal to 0.414 capital R. ठीक आहे. ट्रायगोनल वॉइड, टेट्राहेड्रल वॉइड, ऑक्टाहेड्रल वॉइड ह्या सगळ्या रेडियस तुम्हाला नोन असल्या पाहिजेत. करेक्ट. आता आर काय आहे लक्षात आलं तुमच्या. ओके, आणि कॅपिटल आर काय आहे ते लक्षात आलं तुमच्या. बरोबर आहे ना. ओके, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स किती असतात, सॉरी ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असतात. नंबर ऑफ स्पियर जर एन असतील, ओके, तर ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असतात. ऑक्टाहेड्रल वॉइड्स इज इक्वल टू वॉट एन. बरोबर आहे ना. नंबर ऑफ स्पियर्स एन असतील तर ऑक्टाहेड्रल वॉइड जेवढे स्पियर आहेत तेवढेच काय असतात ऑक्टाहेड्रल वॉइड्स असतात. बरोबर आहे ना. ओके, त्याची पोझिशन सांगतो मी तुम्हाला टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल वॉइड्ससाठी. ओके, ठीक आहे. सी हिअर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघू शकता लोकेटिंग टेट्राहेड्रल वॉइड्स. ओके, जनरली ह्या वॉइड्स ज्या आहेत त्या CCP स्ट्रक्चर्समध्ये फॉर्म झालेल्या आहेत. बरोबर आहे ना. ओके, आणि HCP स्ट्रक्चरमध्ये. करेक्ट ना. ओके, FCC, CCP, HCP स्ट्रक्चर्स पाहिलं होतं आपण. जनरली CCP आणि FCC स्ट्रक्चर्स घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये हे वॉइड्स तुम्हाला मिळतील जनरली. ठीक आहे. येस, फर्स्ट आहे लोकेशन ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स. ओके, त्याची लोकेशन कुठं आहे टेट्राहेड्रल वॉइड्स. हिअर वन टेट्राहेड्रल वॉइड इन एच स्मॉल क्यूब. आता हा बघा एक क्यूब आहे, ह्या क्यूबला 4 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे ना. ओके, किती पार्टमध्ये. येस, सी हिअर. येस, असे 4 पार्ट्स केले क्यूबचे. ओके, टोटल 8 पार्ट्स झाले ना. बघा, एकच क्यूब आहे कन्सिडर करा, हे कॉर्नर सगळं कन्सिडर करा तुम्ही. ओके, त्याचे टोटल पार्ट्स किती झालेत 1 2 3 4 5 6 7 8. 8 पार्ट. ह्या प्रत्येक पार्टमध्ये काय असते एक टेट्राहेड्रल वॉइड लाईक दिस. ठीक आहे ना. ओके, सी हिअर दिस इज द टेट्राहेड्रल वॉइड. ठीक आहे. हे बघा, 1 टेट्राहेड्रल वॉइड इन एच स्मॉल क्यूब अँड 8 टेट्राहेड्रल वॉइड इन टोटल. ओके, प्रत्येक ह्या स्मॉल क्यूबमध्ये आता बघा हा टोटल किती आहे, बिगर हा क्यूब आहे त्याचे 8 पार्ट्स केलं आहे तुम्ही. बरोबर आहे ना. ओके, ह्या 8 पार्ट्समध्ये जो स्मॉलर पार्ट आहे ना, ओके, एक पार्ट आहे ना त्याच्यामध्ये एक वॉइड असते. आलं लक्षात. टोटल किती वॉइड्स झाल्या. आता CCP स्ट्रक्चर जर म्हणलं, ओके, CCP स्ट्रक्चर, CCP किंवा त्यालाच FCC स्ट्रक्चर म्हणू शकता. झेड काय असतो 4. 4 काय आहेत नंबर ऑफ स्पियर्स. ठीक आहे. नंबर ऑफ स्पियर जर 4 असतील तर टेट्राहेड्रल वॉइड्स किती असतील. टेट्राहेड्रल वॉइड्स इज इक्वल टू 2 × 4 इज इक्वल टू 8. 8 टेट्राहेड्रल वॉइड्स. आणि हे 8 टेट्राहेड्रल वॉइड्स कशा ऑक्युपाय होतात. ओके, ही एक आहे, अशा टोटल किती असणार आहेत 8. समजलं ना. ठीक आहे. येस, इथं बघा, वी नो दॅट CCP स्ट्रक्चर 4 आयटम्स पर युनिट सेल. बरोबर आहे ना. येस, दस दी नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स इन इज द ट्वाइस द नंबर ऑफ आयटम्स, जे की मी आत्ता दाखवलं तुम्हाला ट्वाइस असणार आहेत. लोकेटिंग ऑक्टाहेड्रल वॉइड्स. बरोबर आहे ना. ओके, ऑक्टाहेड्रल वॉइड्स. आता ऑक्टाहेड्रल वॉइड सिच्युएट कुठं असतं, एकतर बॉडी सेंटर आणि काय दुसरा एज सेंटरला. करेक्ट ना. सी हिअर इफ दीज फेस सेंटर्स आर जॉईंट. ठीक आहे ना. ओके, इथं फेस सेंटर्स दिसत आहेत तुम्हाला, सगळे फेस सेंटर जॉईंट केले. फेस सेंटर जॉईंट केले की एक ओके ऑक्टाहेड्रल वॉइड जनरेट होते. लेट अस अगेन कन्सिडर युनिट सेल ऑफ CCP और FCC स्ट्रक्चर किंवा लॅटाइस. द बॉडी सेंटर ऑफ क्यूब C
is not occupied but it is surrounded by 6 atoms on face centers. If these face centers are joined, the octahedron is generated. लक्षात येते बॉडी सेंटरला कुठला पार्टिकल दिसतो का तुम्हाला? नाही. देर इज नो पार्टिकल ॲट बॉडी सेंटर. ठीक आहे ना? ओके. पण हे फेसेसचे पार्टिकल जर जॉईंट केलं तुम्ही, ओके, तर इथे एक व्हॉइड जनरेट होते, म्हणजे एम्प्टी स्पेस जनरेट होतो. दॅट इज कॉल्ड एज अ ऑक्टाहेड्रल व्हॉइड. बिसाइड्स द बॉडी सेंटर, बघा बॉडी सेंटरला सोडून, there is one octahedral void at the center of each of the 12 edges. बघा this is edge. ठीक आहे ना? ओके. ही एज आहे अशी. त्या एज सेंटरला एक वॉइड दिसते तुम्हाला. ओके. त्याच्यामध्ये बघा 2 फेस सेंटरचे ॲटम्स कव्हर झालेले आहेत. ठीक आहे ना? ओके. आणि 2 कुठले ॲटम्स कव्हर झालेले आहेत? ओके. तर काय कॉर्नरचे ॲटम्स, फेस सेंटरचे ॲटम्स कॉर्नरचे. आणि हे दुसरे 2 जे ॲटम्स आहेत ते कुठले आहेत? दुसऱ्या युनिट सेलमधले. मग एका युनिट सेलमधले एज सेंटरला जर वॉइड प्रेझेंट असेल तर फक्त किती ॲटम्स त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत, किती ॲटम्सला टचमध्ये आहे तो? एक फेस सेंटर, सॉरी 2 फेस सेंटर आणि काय 2 कुठले पार्टिकल्स आहेत? तर काय कॉर्नरचे पार्टिकल्स आहेत. 2च कॉर्नरचे पार्टिकल्स. त्याचं कंट्रीब्युशन तुम्हाला नोन आहे, 1/8 असतं. बरोबर आहे ना? आणि फेस सेंटरचं कंट्रीब्युशन किती असतं? 1/2 असतं. ठीक आहे. हे बघा इथं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा, हे वाचायचं आहे तुम्ही केअरफुली. ठीक आहे. इट इज सराउंडेड, सॉरी, बिसाइड्स द बॉडी सेंटर देर इज अ 1 ऑक्टाहेड्रल वॉइड ॲट द सेंटर ऑफ ईच ऑफ द 12 एजेस. हे बघा हे 12 एजेस आहेत ना बॉडी सेंटर, ह्याला 8 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. एका क्युबिक सेंटरला ओके 8 पार्टमध्ये डिवाइड केले त्यांनी फक्त. अंडरस्टूड. इट इज सराउंडेड बाय 6 ॲटम्स. ठीक आहे. किती ॲटम्सनं सराउंडिंग आहे बघा? 1 2 3 4 5 6. हा एक एम्प्टी स्पेस आहे. येते लक्षात? ओके. त्याच्या अराउंडला किती पार्टिकल्स आहेत? 6 पार्टिकल्स. माहिती आहे तुम्हाला की बाबा 6 पार्टिकल्स असतात. ओके. अराउंड दी ऑक्टाहेड्रल वॉइड. करेक्ट. 6 atoms, 4 belonging to the adjacent, sorry, same atom unit cell, 2 on the corners and 2 on the face center. लक्षात येते का? हे फेस सेंटरचे 2 आणि कॉर्नरचे 2. and 2 belongs to the 2 adjacent unit cells. आणि हे 2 जे आहेत ते adjacent unit cell मधले आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. Since each edge of the cube is shared between 4 adjacent unit cells, so is the octahedral void located on it. ठीक आहे. प्रत्येक युनिट सेल ओके जो आहे फेस किती सांगितले? 4 सांगितले ॲडजस्टंट युनिट सेल सोबत, 4 ॲडजस्टंट युनिट सेल सोबत. समजलं हे? ओके. इथं बघा ओनली 1/4 ऑफ द each void belongs to the particular unit cell. This point is very important. 1/4 of the each voids of the okay particular unit cell. एका युनिट सेलमध्ये किती असणार आहे? 1/4 एवढी वॉइड असणार आहे. ठीक आहे. त्याचं कॅल्क्युलेशन पुढे सांगितले तुम्हाला. सियर दस इन क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. आता लक्षात ठेवा इथं पार्टिकल्स किती असतात टोटल FCC मध्ये टोटल पार्टिकल्स किती आहेत? FCC और CCP. Z इज इक्वल टू 4 आहे. बरोबर आहे ना? म्हणजेच काय आहे? एनची व्हॅल्यू N म्हणू शकता तुम्ही. नंबर ऑफ स्पियर्स. बरोबर आहे ना? ओके. मग ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असणार आहेत? 4. जेवढे स्पियर्स असतील तेवढ्याच वॉइड्स असायला पाहिजेत. बरोबर आहे ना? आणि टेट्राहेड्रल वॉइड्स डबल असतील. करेक्ट. सियर ऑक्टाहेड्रल वॉइड्स ॲट द बॉडी सेंटर ऑफ द क्यूब इज इक्वल टू 1. ऑक्टाहेड्रल वॉइड बॉडी सेंटरला किती असते? 1 असते. ठीक आहे. मग 12 octahedral voids located at each edge shared between 4 unit cells. ठीक आहे. एस एज सेंटरला ओके किती वॉइड्स असणार आहे टोटल? 12 एज सेंटर्स आहेत. ओके. मग 12 वॉइड्स आहेत पण ते त्याचं कंट्रीब्युशन किती आहे? 1/4 वरती सांगितलेलं आहे ऑलरेडी. किती कंट्रीब्युशन आहे एज सेंटरचं? बॉडी सेंटर्समध्ये ओकेस कुठलं कटिंग वगैरे नसणार आहे. बॉडी सेंटर फुल असणार आहे, एक फिक्स असणार आहे तिथं वॉइड. आणि एज सेंटरला मात्र 1/4 असणार आहे कारण ऑदर युनिट सेलमध्ये ती डिवाइड झालेली आहे. करेक्ट ना? ठीक आहे. ओके. म्हणून 12 octahedral voids located at each edge and shared between 4 unit cells. 4 युनिट सेलमध्ये म्हणून 12 × 1/4. एका युनिट सेलमध्ये किती आहे? 1/4 आहे फक्त. म्हणजे 3 वॉइड्स झाल्या. ओके. म्हणजे टोटल नंबर ऑफ octahedral voids किती झाल्या? 4 झाल्या.
आलं लक्षात हे? ओके, हे कशावरनं फाइंड आउट करू शकता तुम्ही? नंबर ऑफ पार्टिकल्सवरनं सुद्धा फाइंड आउट करू शकताय की नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स किती आहेत, ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती आहेत. अंडरस्टूड? ठीक आहे, हे झालं रिगार्डिंग ऑक्टाहेड्रल वॉइड्स अँड टेट्राहेड्रल वॉइड्स अँड देअर लोकेशन्स. क्लिअर? ठीक आहे. क्युबिक वॉइड, नेक्स्ट वन. फोर्थ वॉइड इज क्युबिक वॉइड. ओके, आता क्युबिक वॉइड काय असणार आहे? क्यूबमुळे जनरेट झालेली वॉइड, बरोबर आहे ना? ओके, येस. आता क्यूब म्हणलं की काय, टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती असणार आहेत? हे बघा, कॉर्नरचे पार्टिकल्स. आता हे टचमध्ये जर पार्टिकल कन्सिडर केला तुम्ही, दे आर इन टच कन्सिडर केला, हे पाहिलं आहे आपण, ठीक आहे ना? ओके, असे टचमध्ये आहेत असं कन्सिडर करा. हे सगळे पार्टिकल्स असे टचमध्ये आहेत. ठीक आहे ना? ओके, कन्सिडर करून जायचं. इथं जो काही एम्प्टी स्पेस राहतो ना, लक्षात येते का? ओके, मध्ये जो काही एम्प्टी स्पेस राहतो इन बिटवीन दीज 4 ओके युनिट्स, सॉरी स्पियर्स, हे 2 स्पियर्स, हे 4 स्पियर्स असे वर असतील, बरोबर आहे ना? ओके, आणि त्याच्या बॅक साईडला किती स्पियर असणार आहेत टोटल? लक्षात येते का? ओके, परत 4 स्पियर असणार आहेत, लाईक दिस. समजते ना? ओके, तिथं जो एम्प्टी स्पेस असतो दॅट इज कॉल्ड एज अ क्युबिक वॉइड. ठीक आहे ना? मग क्युबिक वॉइड कुठं आहे? सेंटर ऑफ दिस क्यूब. क्लिअर? ठीक आहे. इट्स रेडियस इज आर इज इक्वल टू ओके 0.732 आर. हे फॉर्म्युलेज खूप महत्त्वाचे आहेत. ओके, मग हायर स्पेस कुठं असणार आहे? सगळ्यात जास्त स्पेस कुठं असतो क्युबिकमध्ये? सो डिक्रीजिंग आय एम पी ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ size of the various voids is काय असेल? क्युबिक. क्युबिकमध्ये सगळ्यात जास्त स्पेस असणार आहे, क्युबिक वॉइड. ऑक्टाहेड्रल, ठीक आहे? येस. त्याच्यानंतर कुठलं असणार? टेट्राहेड्रल, कमी स्पेस. त्याच्यानंतर ट्रायगोनल. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ साईज, सगळ्यात हायर साईज कोणाची असते वॉइडची? तर क्युबिक वॉइडसाठी. देन ऑक्टाहेड्रल, देन टेट्राहेड्रल अँड देन ट्रायगोनल. अंडरस्टूड? ठीक आहे, पुढे बघा आता वळण. दॅट इज फॉर आयोनिक सॉलिड्स. फॉर आयोनिक सॉलिड्स, फक्त आयोनिक सॉलिड्ससाठीच आहे. ओके, वॉइड्स आर ऑफ 2 टाइप्स. वॉइड्स, ठीक आहे ना? 2 टाईपचे वॉइड्स आहेत. एक टेट्राहेड्रल वॉइड, दुसरी काय आहे? ऑक्टाहेड्रल वॉइड. ठीक आहे ना? टेट्राहेड्रल वॉइड अँड ऑक्टाहेड्रल वॉइड. आता कॅटायन टू एनायन, आयोनिक सॉलिड म्हटले की कॅटायन्स आणि एनायन्स असतात. ठीक आहे, इथं कॅटायन टू एनायन रेशो काय असतो? कॅटायन टू एनायन रेशो 2:1. ठीक आहे ना? ओके, 2 काय असतात? कॅटायन्स, आणि 1 काय असतो? एनायन. 2:1 हे जनरल रेशो आहे. जनरली, ठीक आहे ना? ओके, येस. कॅटायन्स ऑक्युपाय ओके टेट्राहेड्रल sites and anions form. ठीक आहे, anions काय फॉर्म करतात? स्केलेटन. लक्षात येते? स्केलेटन म्हणू शकता किंवा अरे म्हणू शकता. अरेंजमेंट थोडक्यात, बरोबर आहे ना? ओके, म्हणजेच काय, कॉर्नरला ओके फेस सेंटरला ओके कुठले पार्टिकल्स असतात? कॉर्नर अँड फेस सेंटर कोण असतात? एनायन्स. ओके, आणि एम्प्टी स्पेसेस कोण ऑक्युपाय करतात? कॅटायन्स ऑक्युपाय टेट्राहेड्रल वॉइड्स म्हणले म्हणजे एम्प्टी स्पेसेस ऑक्युपाय करतात. स्केलेटन कोण फॉर्म करतं? एनायन्स फॉर्म करतात. आलं लक्षात हे? ठीक आहे ना? ऑक्टाहेड्रल वॉइड्स इथं सेमच असणार आहे प्रत्येक ठिकाणी.
ओके, कॅटायन टू अनायन रेशो काय असणार आहे इथं? कॅटायन टू अनायन रेशो काय असेल इथं? 1:1. हे दोन्ही रेशोज लक्षात ठेवा, कॅटायन टू अनायन रेशो. समजलं ना? ओके, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम विचारू शकतात. ठीक आहे ना? बघूया प्रॉब्लेम्स आपण. ठीक आहे, खूप सिम्पल एक प्रॉब्लेम आहे बघा. झिंक सल्फाईड तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी नोन आहे. ओके, फक्त आपल्याला तो फॉर्म्युला ह्याच्यावरनं एस्टॅब्लिश करायचा आहे. काय करतात हे झिंक सल्फाईडच्या ठिकाणी? ओके, तुम्हाला ABCXYZ ओके हे लेटर्स देतात. लक्षात येते का बघा? ठीक आहे. झिंक सल्फाईड क्रिस्टलायझेस विथ झिंक आयन्स ऑक्युपाइंग हाफ ऑफ द टेट्राहेड्रल होल्स इन ए क्लोजेस्ट पॅक्ड अरे. क्लोजेस्ट पॅक्ड अरेंजमेंट. अरे मीन्स अरेंजमेंट. लक्षात येते? झिंक आयन्स ऑक्युपाइंग हाफ ऑफ द टेट्राहेड्रल होल्स. टेट्राहेड्रल होल्स किंवा वॉइड्समध्ये ते आयन्स काय होतात? ऑक्युपाय होतात. कुठले आयन्स? झिंक आयन्स. इन ए क्लोजेस्ट पॅक्ड अरे ऑफ सल्फाइड आयन्स. सल्फाइड आयन्स काय फॉर्म करतो? क्लोजेस्ट पॅक्ड अरे फॉर्म करतो. व्हॉट इज द ओके फॉर्म्युला ऑफ झिंक सल्फाइड? झिंक सल्फाइडचा फॉर्म्युला काय? आता इथं टेट्राहेड्रल होलसाठी दिलं. ह्याचा अर्थ वॉइड्स कुठल्या झाले? टेट्राहेड्रल वॉइड्स. ठीक आहे. मग फॉर टेट्राहेड्रल वॉइड्स, फॉर टेट्राहेड्रल वॉइड्स ओके, कॅटायन टू अनायन रेशो काय असतो? कॅटायन टू अनायन रेशो काय सांगा बरं? कॅटायन टू अनायन रेशो इज डेफिनेटली 2:1. ओके, मग 2 काय आहेत? कॅटायन्स आहेत. 1 काय आहे? अनायन आहे. ओके, किती कॅटायन झिंक आयन्स ऑक्युपाय होतात? झिंक आयन्स हे कॅटायन्स असतात. ठीक आहे. हाफ ऑफ द टेट्राहेड्रल होल्स म्हणलंय. याचा अर्थ काय की 1/2 इंटू काय असणार आहे? 2. हे झाले टेट्राहेड्रल होल्स. बरोबर ना? ओके, कॅटायन ऑक्युपाय करतात. ॲज टू वॉट? 1. समजलं हे? ठीक आहे. म्हणजेच काय? हे 2/2 म्हणजे 1च येणार. 1:1 येईल रेशो. याचा अर्थ एक झिंक असणार आहे आणि दुसरा काय असणार आहे इथं? येस, सल्फाईड. ठीक आहे. हा झिंक आणि हा काय असणार आहे मग? सल्फाईड. येस. फॉर्म्युला काय होईल? ZnS. ZnS. जनरली काय की हा 2+ असतो आणि हा 2- असतो. पण आपल्याला याची गरज नाही. डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये एस्टॅब्लिश करून द्यायचा, पुट करून द्यायचा. दिस इज द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. अशा नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे स्टडी करायचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आता. दॅट इज रेडियस रेशो. ठीक आहे. फक्त आयोनिक कंपाऊंडसाठीच आहे रेडियस रेशोसुद्धा, कोव्हॅलंटसाठी नाही. ठीक आहे ना? रेडियस रेशो. रेडियस रेशो काय सांगू शकता? रेडियस रेशो कोणासाठी? इन आयोनिक कंपाऊंड्स. इन आयोनिक कंपाऊंड्स. लक्षात येते? ठीक आहे. आता शेप असेल किंवा कॉर्डिनेशन नंबर असेल, ह्या रेडियस रेशोवरनं काय करता येतो? आपल्याला फाइंड आउट करता येतो. बरोबर आहे ना? ओके, खाली लिहितो मी इथं. द जॉमेट्रिकल शेप of ionic crystals as well as, ठीक है, the coordination number depends on, very important statement, correct, depends on relative sizes of the ions. आता आयोनिक म्हणलं की कॅटायन आणि ॲनायन असतो. दॅट इज कॅटायन अँड ॲनायन. बघा खूप केअरफुली. जॉमेट्रिकल शेप जो आहे, ओके, आणि कोऑर्डिनेशन नंबर कशावरती डिपेंड आहे? तर रिलेटिव्ह साईज ऑफ आयन्सवरती. आर यू गेटिंग? ठीक आहे. मग रेडियस रेशो काय आहे? येस, रेडियस रेशो, the ratio of the radii
of cation to the anion, in crystal. समजते? is called radius ratio. Okay, carefully बघा. The ratio of the radii of cation to the anion in crystal lattice is called radius ratio. ठीक आहे, त्यालाच लिमिटिंग रेडियस रेशो सुद्धा म्हणतात. काय म्हणलं जातं? लिमिटिंग रेडियस रेशो. तसं नोट करून ठेवा. ओके, फॉर्म्युला काय असेल मग रेडियस रेशोसाठी? रेडियस रेशो इज इक्वल टू r plus divided by r minus. R plus means what? Radius of cation divided by what? Radius of anion. ठीक आहे. कोव्हॅलंट कंपाऊंडसाठी ओके नाही हा फॉर्म्युला. कोणासाठी? फक्त आयोनिक कंपाऊंडसाठी. तर तिथंच तुम्हाला कॅटायन आणि ॲनायन मिळतात. येतं लक्षात? ओके, काय आता रिलेशन्स दिलेले आहेत रेडियस रेशो आणि ओके त्याच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा जॉमेट्रीमध्ये अँड इट्स कोऑर्डिनेशन नंबर. ओके, एक टेबल तयार करा. रिलेशन बिटवीन रेडियस रेशो कोऑर्डिनेशन नंबर ठीक है. यस, एंड शेप एंड ज्योमेट्रिकल शेप. ठीक आहे, ज्योमेट्रिकल शेप. इथे घेऊया आपण रेडियस रेशो. ठीक आहे, इथे घेऊया कोऑर्डिनेशन नंबर. इथे घेऊया आपण ओके स्ट्रक्चर. ठीक आहे ना, किंवा जॉमेट्री घेऊया. and here it is an example. Okay, suppose the radius ratio is in between 0.155 to 0.225. 0.155 to 0.225 जर ओके रेडियस रेशो असेल तर कोऑर्डिनेशन नंबर काय असतो? व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर? कोऑर्डिनेशन नंबर इज 3. बघा, हा रेशो जर असेल तर कोऑर्डिनेशन नंबर काय असतो? 3 असतो. हे नोन असला पाहिजे रेशो. तुम्हाला नोन असेल ओके तर सांगू शकताय, म्हणजे पाठ करावं लागेल थोडक्यात तुम्हाला. ठीक आहे, जॉमेट्री काय असते त्याची? ट्रायंग्युलर प्लेनर किंवा प्लेनर ट्रायंग्युलर. ओके, एक्झाम्पल सांगू शकता तुम्ही? व्हॉट इज एक्झाम्पल? ओके, SB2O3. लक्षात ठेवा एक्झाम्पल. नेक्स्ट वन 0.225 to 0.414. इन बिटवीन दीज रेशो असेल ओके तर कोऑर्डिनेशन नंबर असतो 4. ठीक आहे, आणि त्याची जॉमेट्री असते टेट्राहेड्रल. करेक्ट. ओके, नंबर ऑफ कंपाऊंड सांगू शकता तुम्ही, जसे की ZnS आहे ओके, CuCl आहे, CuBr आहे, CuI आहे, नंबर ऑफ एक्झाम्पल्स एक्सेट्रा. ठीक आहे, त्याला पण ही पाठ करायची गरज लागणार नाही तुम्हाला. ओके, त्याच्यामध्ये एक टाईप जर लक्षात आलं ना बाकीचे सगळे लक्षात येतात. पुढे एक टेबल देतो मी तुम्हाला, डोंट वरी. 0.414 to 0.732. Its coordination number is 6 and the geometry is octahedral. ठीक आहे ना. ओके, कुठल्या टाईपचे स्ट्रक्चर्स आहेत तर NaCl, NaBr, ठीक आहे, KBr एक्सेट्रा. पुढं 0.7322 to 1 पर्यंत. कोऑर्डिनेशन नंबर असतो 8. दिस इज क्यूबिकचा कोऑर्डिनेशन नंबर 8. ठीक आहे, CS बेस्ट एक्झाम्पल आहे CSCl. आणखीन एक्झाम्पल्स आहेत CSI,
CSBR एक्सेट्रा. ठीक आहे, हा टेबल लक्षात ठेवा. ओके, हा रेशो जो आहे 0.155 टू 0.225 कोऑर्डिनेशन नंबर IMP आहे आणि जॉमेट्री IMP आहे. 0.225 टू 0.414 टेट्राहेड्रल कोऑर्डिनेशन नंबर 4. 0.414 टू 0.732 करेक्ट ऑक्टाहेड्रल कोऑर्डिनेशन नंबर 6. प्लेनर ट्रायंगुलर असेल तर कोऑर्डिनेशन नंबर 3, टेट्राहेड्रल असेल तर 4, ऑक्टाहेड्रल असेल तर 6, क्यूबिक असेल तर 8. अकॉर्डिंगली हा रेडियस रेशो तुम्हाला पाठ करायचा आहे. येतं लक्षात? ठीक आहे, एक एक्झाम्पल घेतो, एक सिम्पल एक्झाम्पल घेतो, पुढे आपल्याला स्टडी करायचेच आहेत एक्झाम्पल्स. ठीक आहे, बघा. प्रेडिक्ट द कोऑर्डिनेशन नंबर, प्रेडिक्ट द कोऑर्डिनेशन नंबर of CS plus ion and structure of CSCl if, ठीक है, RCS plus is equal to 1.69 angstrom unit, okay, and RCl minus is equal to 1.81 angstrom unit. बघा, रेडियस गिवन आहे दोन्हीचे, करेक्ट. तर विचारलं काय तुम्हाला, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ CS प्लस. ओके, ठीक आहे. रेडियस रेशो काय असेल? रेडियस रेशो R, ठीक आहे, कोण दिलं इथं? कॅटायन CS प्लस आहे आणि RCl मायनस CSCl स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, RCS प्लस गिवन आहे, किती आहे? 1.69 एंगस्ट्रॉम युनिट डिवायडेड बाय RCl मायनस गिवन आहे 1.81 एंगस्ट्रॉम युनिट. कॅल्क्युलेशन करा. दिस कॅल्क्युलेशन कम्स आउट टू बी 0.9337. ठीक आहे ना? ओके, रेडियस रेशो इज युनिटलेस क्वांटिटी नाव. ओके, हा रेशो कुठे येतो बघा? इन बिटवीन व्हॉट? ठीक आहे, 0.732 टू 1. हे कसं बघायचं? लक्षात आलं ना? ओके, येस, इन बिटवीन 1 टू 0.732 ह्या दोन्हीच्या मध्ये येतो, करेक्ट ना? सो इट्स कोऑर्डिनेशन नंबर इज 8 अँड द स्ट्रक्चर इज क्यूबिक. ओके, क्यूबिक स्ट्रक्चर, कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 8. दिस रेशो कम्स इन बिटवीन काय? व्हॉट? 732 टू 1 ह्या दोन्हीच्या मध्ये आहे तो रेशो. क्यूबिक स्ट्रक्चर कसं आहे? क्यूबिक. कोऑर्डिनेशन नंबर 8 आहे, क्यूबिक स्ट्रक्चर आहे. ओके, मग CSCl काय असतो? बॉडी सेंटर्ड क्यूबिक असतो. CS कुठं असतो? ॲट दी बॉडी. हा इथं CS प्रेझेंट असतो आणि कॉर्नरला कोण असतात? Cl मायनस. हे लक्षात ठेवा, Cl मायनस, हे सगळे Cl मायनस असतात. ठीक आहे, मग Cl मायनसचं कंट्रीब्युशन किती? 1/8 इंटू 8 इज इक्वल टू 1. CS प्लसचं कंट्रीब्युशन किती? 1. बरोबर आहे ना? ओके, आता टोटल पार्टिकल 2 आहेत का इथं? Z इज इक्वल टू 2 असणार आहे का? नो. जरी हा BCC असला, ओके, तरी काय? Z इज इक्वल टू नॉट 2. मग CSCl, ओके, दोन्ही मिळून एकच आहे ना? हा एक आहे, हा एक आहे का? इट मीन्स दोन्ही मिळून काय आहे? एकच पार्टिकल आहे. सो Z इज इक्वल टू 1 फॉर CSCl. व्हेरी व्हेरी IMP, व्हेरी IMP. ठीक आहे, CSCl साठी Cl प्लस Cl मायनस. ओके, कोऑर्डिनेशन नंबर CS चा किती असणार आहे? 8 पार्टिकलच्या अराउंड असतो तो. आता बॉडी सेंटर्ड क्यूबिक म्हटलं की कोऑर्डिनेशन नंबर 8 असणार आहे. ठीक आहे ना? CS चा 8 असणार आहे आणि Cl चा सुद्धा किती? 8. सो 8:8 इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ बोथ. नोट करून ठेवा, हे एक्स्ट्रामध्ये दिलं. प्रॉब्लेम इथंच सॉल्व्ह झालेला आहे तुमचा. कोऑर्डिनेशन नंबर 8 आणि स्ट्रक्चर इज व्हॉट? क्यूबिक. मग हे एक्स्ट्रामध्ये सांगितलं तुम्हाला की बाबा नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात CSCl साठी? एकच पार्टिकल असतो. कारण CSCl घेताय तुम्ही, CS वेगळा आणि Cl वेगळा घेत नाही. समजलं ना? ओके, त्याला मोलिक्युलर फॉर्ममध्ये एकच घेत आहे. क्लिअर? हे एक्सेप्शन म्हणून लक्षात ठेवा, कारण BCC साठी किती असतो कोऑर्डिनेशन? सॉरी, नंबर ऑफ पार्टिकल्स 2 असतात, पण इथं CSCl एकच आहे. क्लिअर? आणखीन एक प्रॉब्लेम देतो. इझी प्रॉब्लेम्स आहेत हे. प्रेडिक्ट द कोऑर्डिनेशन नंबर, प्रेडिक्ट
the coordination number okay of Na plus ion and structure okay of NaCl crystal if Rna plus is equal to 0.95 okay angstrom unit and Rcl minus is equal to 1.81 angstrom unit. ठीक आहे ना. काय फाइंड आउट करा, कोऑर्डिनेशन नंबर फाइंड आउट करा म्हटलं आणि स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं तुम्हाला. करू शकता ना आता. येस, होमवर्कसाठी घ्या. ठीक आहे ना. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो 6. ठीक आहे. आणि स्ट्रक्चर काय येतं ऑक्टाहेड्रल. NaCl ला लक्षात ठेवा आता ऑक्टाहेड्रल. आलं लक्षात हे. ठीक आहे. पुढे जाऊया आता. ठीक आहे. काय स्ट्रक्चर्स बघूया आपण. स्ट्रक्चर ऑफ सिंपल आयोनिक कंपाउंड्स. ओके. त्याच्यामध्ये टाइप्स कुठले कुठले आहेत बघा. टाइप्स 1 AB, सेकंड AB2 आणि थर्ड A2B. कॅटायन टू ॲनायन. हा कॅटायन ॲनायन आहे, हा कॅटायन ॲनायन आहे, कॅटायन ॲनायन. ए काय कन्सिडर केलेला आहे, ए कॅटायन आणि बी काय कन्सिडर केला, ॲनायन. बरोबर आहे ना. ठीक आहे. ए कॅटायन आणि बी ॲनायन. बघूया रेश आपण स्ट्रक्चर्स डिटेलमध्ये थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह फॉर्ममध्ये देतो. त्याच्यामध्ये घ्या फर्स्ट AB टाईप. AB टाईप. AB टाईपमध्ये ओके मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल बघा. ओके ZNS टाईप. ZNS टाईप. AB टाईप म्हणलं ना ओके तुम्ही काय घ्यायचं, ZNS घ्यायचं. 100% एकच घ्यायचा. ठीक आहे ना. ओके. आणि प्रॉब्लेममध्ये काय मेन्शन करतात, ओके स्ट्रक्चर इज ऑफ ZNS टाईप म्हणतात. कुठलेही कंपाऊंड जर दिलेले असतील ना ZNS टाईप असं मेन्शन करतात किंवा AB टाईप ऑफ स्ट्रक्चर असं मेन्शन करतात. मग त्याच्यावरनं तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात. ठीक आहे. काय काय समजून घ्यायचं तिथं तुम्हाला. एकतर काय ओके त्याच्यामध्ये S काय इंडिकेट करतो, S2 मायनस आहे ना. S2 मायनस आयन्स फॉर्म CCP स्ट्रक्चर. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचे. ठीक आहे ना. S2 मायनस आयन्स फॉर्म CCP स्ट्रक्चर. आता CCP स्ट्रक्चर म्हटलं की FCC आला. बरोबर आहे ना. ओके. किंवा काय ऑर FCC. आता FCC म्हटलं की कॉर्नरला 1 पार्टिकल आणि बॉडी फेसेसला 3 पार्टिकल्स. टोटल किती पार्टिकल्स झाले, हे 4 पार्टिकल्स झाले. हे सहज समजतंय तुम्हाला. ठीक आहे ना. ओके. ॲट कॉर्नर 1. ठीक आहे. आणि ॲट फेस सेंटर किती असतात, 3. म्हणजे टोटल Z किती झाला, Z इज इक्वल टू 4. ओके. मग Z कोणासाठी आहे, हा S साठी असणार आहे. मग S किती झाले, S इज इक्वल टू 4. ही नोट करून ठेवा व्यवस्थित. ठीक आहे. S2 मायनस म्हणा त्याला. किती झाले, 4. कारण तो CCP स्ट्रक्चर फॉर्म करतो, FCC फॉर्म करतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ZN2 प्लस. ZN2 प्लस त्याच्यामध्ये ओके कुठं प्रेझेंट राहतो, ZN2 प्लस आयन्स ओके प्रेझेंट इन अल्टरनेट ओके टेट्राहेड्रल वॉइड्स. व्हेरी IMP. अल्टरनेट टेट्राहेड्रल वॉइड्स. तर मला सांगा Z जर ओके टोटल 4 असेल तर ओके नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स किती असायला पाहिजेत, 8 असायला पाहिजेत. ओके. मग अल्टरनेट टेट्राहेड्रल वॉइड जर ऑक्युपाय करत असेल तो ओके तर काय 8 डिवायडेड बाय 4.
बरोबर आहे ना. ओके, Zn2 प्लस किती असणार आहे मग? Zn2 प्लस इज इक्वल टू व्हॉट? 4. समजलं ना. अल्टरनेट असा वर्ड यूज केलेला आहे. खूप केअरफुली समजून घ्या बळा. हे तुम्हाला कन्फ्युजन होत असेल इथं मे बी. ठीक आहे. एस बघा, S2 मायनस किती आहेत? 4 आहेत. याचा अर्थ काय? झेडची व्हॅल्यू किंवा टोटल नंबर ऑफ स्पियर्स किती आहे तिथं? 4 आहेत. मग टेट्राहायड्रल वॉइड्स किती असले पाहिजेत? N इज इक्वल टू ओके एस जर 4 असेल ओके तर टेट्राहायड्रल वॉइड्स किती असल्या पाहिजेत? 8 असल्या पाहिजेत. ओके, मग 8 टेट्राहायड्रल वॉइडमध्ये अल्टरनेट टेट्राहायड्रल वॉइड तो ऑक्युपाय करतो. म्हणजे काय? एक सोडून म्हणजे 4च ऑक्युपाय करतो. मग झेड किती झाले? Zn2 प्लस किती झाले? 4 झाले. ओके, हे एक लक्षात आलं तुमच्या. S2 मायनस किती आहेत? 4 आहेत. ठीक आहे. आणि Zn2 प्लस किती आहेत? 4 आहेत. आलं लक्षात? ओके, मग फॉर्म्युला युनिट किती होईल? फॉर्म्युला युनिट हे इम्पॉर्टंट आहे. त्याला म्हणायचं झेड इथं. आता फॉर्म्युला युनिट म्हणजे टोटल नंबर ऑफ Zns किती असणार आहेत? तर 4 असणार आहेत. 4S2 मायनस आणि Zn2 प्लस मिळून किती होतील? ओके, Zns किती झाले टोटल? 4. नंबर ऑफ Zns किती झाले? 4. हे असं लक्षात ठेवायचं तुम्ही. अदर एक्झाम्पल्स कुठले कुठले असू शकतात? अदर एक्झाम्पल्स हे सगळे काय आहेत? Zns टाईप आहेत. AgI आहे, त्याच्यामध्ये CuCl आहे. ठीक आहे. CdS आहे, HgS आहे, एक्सेट्रा. दीज ऑल आर Zns टाईप. त्याच्यामध्ये कॅटायन अल्टरनेट टेट्राहायड्रल वॉइड ऑक्युपाय करतो. लक्षात आलं हे? ओके, नेक्स्ट NaCl टाईप म्हणजे ABच आहे. त्याच्यामध्ये AB स्ट्रक्चरमध्येच. ठीक आहे ना. फर्स्ट एक्झाम्पल Zns टाईप. दुसरा आहे AB स्ट्रक्चरमध्येच NaCl टाईप. सेकंड NaCl टाईप. बरोबर ना. एक कॅटायन आहे आणि एक ॲनायन आहे. AB टाईप झाला हा सुद्धा. A आणि B. अंडरस्टूड? ठीक आहे. आता NaCl टाईपमध्ये Cl मायनस जो आहे Cl मायनस आयन्स फॉर्म CCP. ओके, काय फॉर्म करतो तो? CCP स्ट्रक्चर. समजलं? ठीक आहे. Na प्लस आयन्स Na प्लस म्हणजे Cl मायनस किती झाले? CCP स्ट्रक्चर म्हटल्यानंतर 4Cl मायनस झाले. करेक्ट. Na प्लस आयन्स ओके प्रेझेंट इन ऑल ऑक्टाहेड्रल वॉइड्स. ऑल ऑक्टाहेड्रल वॉइड्स. आता तिथं टेट्राहेड्रल असा वर्ड होता. इथं काय आहे? ऑक्टाहेड्रल वॉइड्स. ओके, मग इथं टोटल Cl मायनस 4 आहेत. तर ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असणार आहेत? 4 असणार आहेत. हे नोन आहे ना तुम्हाला? ओके, इफ नंबर ऑफ स्पियर्स इज इक्वल टू n, देन टेट्राहायड्रल वॉइड्स किती असतात? 2n आणि ऑक्टाहायड्रल वॉइड्स n. लक्षात आलं हे? मग इथं टोटल स्पियर्स किती आहेत? लक्षात यायला लागले तुमच्या आता. ओके, टोटल स्पियर्स Cl मायनस किती आहेत? टोटल 4 आहेत. CCP स्ट्रक्चर ना. ओके, त्यालाच काय FCC म्हणू शकताय. 4 आहेत ना. ओके, येस. म्हणजेच काय? टोटल नंबर ऑफ स्पियर्स 4 झाले. ओके, तर ऑक्टाहायड्रल वॉइड सुद्धा 4च असल्या पाहिजेत. समजलं? ओके, मग कॉर्डिनेशन नंबर किती होईल? व्हॉट इज द कॉर्डिनेशन नंबर? वरती लिहिलं ना आपण कॉर्डिनेशन नंबर. येस, इथं नाही लिहिलं ना. कॉर्डिनेशन नंबर तोच असणार आहे 4. समजलं ना? ओके, कोणासाठी? हा Zn2 प्लससाठी. आणि कॉर्डिनेशन नंबर ओके फॉर 4 आहे S2 मायनससाठी सुद्धा. S2 मायनससाठी सुद्धा 4च आहे. Zn2 प्लससाठी सुद्धा 4च आहे. क्लिअर? ठीक आहे. पुढे बघा. ऑक्टाहेड्रल वॉइड्स. ठीक आहे. टोटल आता इथं टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती असायला पाहिजे? 4 असायला पाहिजे. बरोबर ना? ओके, पण कॉर्डिनेशन नंबर इज डिफरंट इन केस ऑफ दिस. कॉर्डिनेशन नंबर इज 6. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, कॉर्डिनेशन नंबर जर 6 असेल, कोणासाठी 6 आहे? तर Na प्लससाठी सुद्धा 6च आहे. Na प्लससाठी सुद्धा 6च आहे. आणि Cl मायनससाठी सुद्धा किती आहे? 6च कॉर्डिनेशन नंबर आहे. व्हेरी IMP.
ठीक आहे. नंबर ऑफ फॉर्म्युला युनिट सर, ठीक आहे, फॉर्म्युला युनिट सांगू शकता तुम्ही. नंबर ऑफ फॉर्म्युला युनिट इज इक्वल टू वॉट 4. कारण काय, Na प्लस किती आहेत 4 आहेत आणि Cl मायनस किती आहेत 4 आहेत. येते लक्षात. मग NaCl किती असतील, NaCl इज इक्वल टू वॉट 4. समजलं ना हे. येस. आता ह्या केसमध्ये बघा फॉर्म्युला युनिट डिफरंट आहेत आणि कोऑर्डिनेशन नंबर काय आहे, डिफरंट आहे. लक्षात आलं हे. ठीक आहे. येस. नेक्स्ट वन व्हेरी IMP. ठीक आहे. ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स ऑक्युपाय करतात कॅटायन्स. सॉरी अदर एक्झाम्पल्स NaCl टाईपमध्येच. ठीक आहे. कुठले कुठले आहेत, LiCl, ठीक आहे, KBr, AgBr, MgO. डोंट वरी, पाठ करायची गरज नाही, तुम्हाला मेन्शन करतात तिथं. ठीक आहे. येस सर, एवढे पाठ कसं करायचे, ओके, डोंट वरी, तिथं मेन्शन करतात प्रॉब्लेममध्ये की बाबा ओके NaBr इज किंवा काय सॉरी AgBr इज अ NaCl टाईप ऑफ स्ट्रक्चर, KBr इज द NaCl टाईप ऑफ स्ट्रक्चर असं मेन्शन करतात. समजलं ना. ओके. मग खूप इझी असणार आहे त्यावेळेला. फक्त तुम्हाला रिगार्डिंग NaCl कोऑर्डिनेशन नंबर लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. आणि फॉर्म्युला युनिट्स लक्षात आले पाहिजे, झेड लक्षात आला पाहिजे त्याचा. CaO, FeO असे नंबर ऑफ कंपाऊंड्स मिळतील तुम्हाला तिथं. ओके ना. येस, हा झेड आहे लक्षात ठेवा. दिस इज झेड. NaCl किती आहेत 4 आहेत. CsCl किती आहे तिथं वरती, सॉरी CsCl घेतलं नाही ना आपण, ZnS. दिस इज द झेड म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इन दॅट युनिट सेल. हे झालं NaCl टाईप ऑफ स्ट्रक्चर. नेक्स्ट वन CsCl टाईप, थर्ड. AB टाईपमध्येच येतो हा सुद्धा CsCl. हा प्लस असतो, हा मायनस. टाईप CsCl टाईप. ठीक आहे. स्ट्रक्चर काय असतं इथं, BCC स्ट्रक्चर. Cl मायनस आयन्स प्रेझेंट, आत्ता सांगितलं तुम्हाला, Cl मायनस आयन्स प्रेझेंट ॲट कॉर्नर. ठीक आहे. आणि Cs प्लस आयन प्रेझेंट ॲट बॉडी सेंटर. मग तुम्हाला लक्षात आलं असणार आता Cl मायनस किती असणार आहे 1 आणि Cs प्लस किती असणार आहे 1. बरोबर ना. मग फॉर्म्युला युनिट किती झाले, फॉर्म्युला युनिट ओके CsCl 1 इज इक्वल टू Z. फॉर्म्युला युनिट किती झाले, फक्त 1 फॉर्म्युला युनिट. अंडरस्टूड. ठीक आहे. हा एकच आहे, एकच फॉर्म्युला युनिट. मग झेड काय झालं हे खूप केअरफुली हँडल करा, नाहीतर BCC म्हणलं की टू लिहाल CsClच्या बाबतीत. ऑदर ठीक आहे तुम्ही लिहू शकताय, पण CsClच्या बाबतीत मात्र एकच असणार आहे तो. ठीक आहे. आता बॉडी सेंटरसाठी ओके CsCl टाईप स्ट्रक्चरसाठी ओके Cs प्लस कोऑर्डिनेशन नंबर Cs प्लससाठी असतो 8 आणि Cl मायनससाठी सुद्धा किती असतो 8. म्हणजे किती झाला 8:8. समजलं ना. ओके. इथं किती होता 6:6. Na साठी 6, Cl साठी 6. समजलं. ओके. इथं किती आहे कोऑर्डिनेशन नंबर 4:4. बरोबर आहे ना. कोऑर्डिनेशन नंबर 4:4. हे तुम्हाला पाठ करावं लागेल, हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. ZnS टाईप म्हणलं कोऑर्डिनेशन नंबर लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. Cl टाईप कोऑर्डिनेशन नंबर लक्षात आला पाहिजे. अदर एक्झाम्पल्स ठीक आहे. अदर एक्झाम्पल्समध्ये काय सांगाल, CsCn, CAS लिहून ठेवा फक्त, CSI. नेक्स्ट AB टाईप सेकंड, सॉरी AB2 टाईप. AB2 टाईप त्याच्यामध्ये फर्स्ट आहे
CaF2 टाईप. ठीक आहे, त्याला काय म्हटलेले? फ्लोराइड्स, फ्लोराइड स्ट्रक्चर. फ्लोराइड आणि अँटीफ्लोराइड असे दोन असतात. CaF2 टाईप म्हणलं की काय असणार आहे? तो फ्लोराइड स्ट्रक्चर. कॅल्शियम 2+ कुठं असतात इन फ्लोराइड स्ट्रक्चर? कॅल्शियम 2+ आयन्स फॉर्म CCP. परत बघा, CCP स्ट्रक्चर आलं. येते लक्षात हे? ठीक आहे. आणि F- ओके आयन्स इन ऑक्युपाय किंवा प्रेझेंट इन IMP आहे. ओके, आता इथं कॅटायननं CCP स्ट्रक्चर फॉर्म केलेलं आहे, लक्षात येते का बघा? ठीक आहे ना? ओके, हे जनरली ॲनायन फॉर्म करतो. ओके, पण फ्लोराइडच्या बाबतीत कोण फॉर्म करतो? कॅटायन फॉर्म करतो. आलं लक्षात हे? ठीक आहे. F- आयन इन ऑल टेट्राहेड्रल, प्रेझेंट इन ऑल टेट्राहेड्रल होल्स. ठीक आहे. ज्यावेळेस ॲनायन थोडेसे स्मॉलर असतील ॲज कम्पेअर टू दी कॅटायन, अशा वेळेला मात्र काय होतात? ॲनायन ऑक्युपाय करतात टेट्राहेड्रल साईट्समध्ये. आता टेट्राहेड्रल साईट्समध्ये तो ऑक्युपाय होतो. ठीक आहे. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? कोऑर्डिनेशन नंबर ओके, CA Ca2+ साठी आहे 8 आणि F- साठी आहे 4. आता केअरफुली बघा, स्ट्रक्चर काय आहे? CCP स्ट्रक्चर आहे. CCP स्ट्रक्चर जर असेल, ओके, तर नंबर ऑफ पार्टिकल्स किती झाले? 4 झाले. नंबर ऑफ पार्टिकल्स 4. आलं लक्षात? ठीक आहे. मग टेट्राहेड्रल वॉइड्स किती असणार आहेत? 8 असणार आहेत. मग त्या 8 टेट्राहेड्रल वॉइड्समध्ये समजलं का? इथं CCP स्ट्रक्चर असेल तर Z किती आहे? 4 आहे. लक्षात आलं ना? ठीक आहे. मग टेट्राहेड्रल वॉइड्स 8 असणार आहेत, डबल असणार आहेत. त्याच्या नंबर ऑफ स्पियर्स 4 झाले. 8 टेट्राहेड्रल वॉइड्स असतील आणि 8 टेट्राहेड्रल वॉइड्समध्ये कोण आहे? फ्लोरीन आहे. F-. समजलं ना? ओके, F- आयन्स प्रेझेंट इन ऑल टेट्राहेड्रल होल्स. मग Ca2+चा कोऑर्डिनेशन नंबर झाला 8 आणि F- कोऑर्डिनेशन नंबर किती होणार आहे? मग Ca किती असणार आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये? हा F Ca डबल आहे ना, म्हणजे F किती आहेत? 8 आहेत. मग Ca किती असणार आहेत? 4 असणार आहेत. मग 4 Ca F च्या अराउंडला आहेत, म्हणून काय त्याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 4. समजलं ना? ओके, मग कॅटायन टू ॲनायन काय आहे? तर 8:4 कोऑर्डिनेशन नंबर. समजलं? नंबर ऑफ फॉर्म्युला युनिट्स. आधी तर फॉर्म्युला युनिट्स किती असतात टोटल? ओके, 4 फॉर्म्युला युनिट्स. टोटल किती असतात? 4 फॉर्म्युला युनिट्स. समजते? CaF2 is equal to 4 is equal to what? Z. क्लिअर? अदर एक्झाम्पल्स घेऊ शकता तुम्ही. एक्झाम्पल्स अदर दॅन CaF2 कोण असणार? BaCl2 पण आहे. ओके, आणि PbO2 आहे, एक्सेट्रा. मेन्शन करते वेळेस BaCl2 इज दी फ्लोराइड टाईप स्ट्रक्चर म्हणतात किंवा काय CaF2 टाईप स्ट्रक्चर म्हणतात. क्लिअर? तिथं आयडियाज देतात तुम्हाला. नेक्स्ट आहे अँटीफ्लोराइड स्ट्रक्चर. व्हॉट? त्याच्या अपोजिट Ab2 होतं ना, तर काय A2B. कुठल्या टाईपचं स्ट्रक्चर आहे हे? तर काय Na2O टाईप. कॅटायन 2 आहेत, अनायन 1 आहे. बरोबर आहे ना? त्याला अँटीफ्लोराइड स्ट्रक्चर असं म्हणतात. अँटीफ्लोराइड. अँटीफ्लोराइड स्ट्रक्चर. आता अँटीफ्लोराइड स्ट्रक्चरमध्ये O2- कुठं असतो? ओके, आयन्स फॉर्म CCP. ठीक आहे ना? किंवा FCC स्ट्रक्चर. क्लिअर? Na+ कुठं असतात? Na+ प्रेझेंट इन ऑल टेट्राहेड्रल, त्याच्या अपोजिट voids, all tetrahedral voids.
ठीक आहे. कोऑर्डिनेशन नंबर काय होईल? आता Na इथं डबल आहेत ऑक्सिजनच्या, FCC स्ट्रक्चर आहे, सॉरी हां ठीक आहे, CCP किंवा FCC स्ट्रक्चर. ओके, मग O2 मायनस किती असणार आहेत? 4 असणार आहेत. त्याच्या डबल टेट्राहायड्रल वॉइड्स आहेत. ठीक आहे. मग Na किती असणार आहेत? 8. Na 8 आहेत. कोणाच्या अराउंडला? ऑक्सिजनच्या अराउंडला 8 Na आहेत. म्हणजे ऑक्सिजनचा कोऑर्डिनेशन नंबर किती व्हायला पाहिजे? 8. कोऑर्डिनेशन नंबर ओके कोणासाठी? ऑक्सिजन 2 मायनस इज इक्वल टू 8. मग Naच्या सराउंडिंगला किती ऑक्सिजन असतील? 4 असतील. बरोबर आहे ना? त्याच्या हाफ आहेत ना ऑक्सिजन. इट मीन्स Na प्लसचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला याच्या? अपोजिट 4. म्हणजे अँटीफ्लोराईड का म्हणलं? ओके, त्याच्या अपोजिट आहे टोटली. इथं बघा, कॅल्शियम 2 प्लसचा कोऑर्डिनेशन नंबर 8 होता, इथं Na प्लसचा 4 आहे. इथं फ्लोरीन F मायनसचा कोऑर्डिनेशन नंबर 4 होता, इथं O मायनस म्हणजे ॲनायनचा कोऑर्डिनेशन नंबर 8 आहे. म्हणून काय म्हणायचं इथं? अँटीफ्लोराईड स्ट्रक्चर. समजलं हे? ठीक आहे. फॉर्म्युला युनिट्स. फॉर्म्युला युनिट किती आहेत? 4 फॉर्म्युला युनिट्स सेमच असणार ना. इथं लक्षात कोऑर्डिनेशन नंबर ह्याचे हाफ जर केलं तुम्ही, Na2 O जो आहे तो किती असणार आहे? 4 टाइम्स असणार आहे. ठीक आहे, 4 म्हणजे Na2O इज इक्वल टू 4 इज इक्वल टू Z. अँटीफ्लोराईड टाईप ऑफ स्ट्रक्चर. अदर एक्झाम्पल्स. ऑदरमध्ये कोण कोण आहेत? ओके, Na2O घेतलं ना आपण ऑलरेडी, K2O, Li2O, K2S एक्सेट्रा. These are the other examples. समजलं हे? ठीक आहे. हे होतं फ्लोराइड्स अँड अँटीफ्लोराईड स्ट्रक्चर्स. क्लिअर ना? ठीक आहे. आता आणखीन एक महत्त्वाचा ओके इथं पॉईंट मेन्शन करतो मी. ओके, NaCl टाईप जे स्ट्रक्चर पाहिलं आपण, NaCl टाईप स्ट्रक्चर. NaCl टाईप स्ट्रक्चरला रॉक सॉल्ट स्ट्रक्चर असं म्हणलं जातं. रॉक सॉल्ट टाईप. ठीक आहे ना. समटाइम्स NaCl टाईप म्हणतील, समटाइम्स काय म्हणतील? रॉक सॉल्ट टाईप म्हणतील. ZNS साठी ओके, ZNSला काय म्हणलं जातं? कुठे गेलं ZNS? वरती लिहिलं ना आपण सुरुवातीला. येस, दिस इज ZNS. ZNSला झिंक ब्लेंडी टाईप स्ट्रक्चर म्हटलं जातं. झिंक ब्लेंडी टाईप स्ट्रक्चर. समजलं हे? ठीक आहे. सीजियम क्लोराईडला काय नाही आहे. फ्लोराईडला सांगितलं तुम्हाला, फ्लोराईड आणि अँटीफ्लोराईड स्ट्रक्चर्स हे 2 लक्षात ठेवा. आता क्लिअर झालं? ठीक आहे. मॅक्सिमम जो पार्ट आहे रिगार्डिंग दी स्ट्रक्चर आपण कवर केलेला आहे. येस, कॅल्क्युलेशन इन युनिट डायमेन्शन जे आहे ओके ते आपण आफ्टर काय क्वेश्चन्स डिस्कस करूया. ठीक आहे ना. क्वेश्चन डिस्कस केल्यानंतर मग करूया ते. ठीक आहे. क्वेश्चन्स बघूया बाळांनो काय आपण एक्सरसाइजमध्ये लेवल फर्स्टमध्ये बघा. आता हे सगळे सिंपल क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामधले सॉर्ट आउट करून घेऊया आपण क्वेश्चन्स. ठीक आहे. सी हिअर क्वेश्चन नंबर 4. विच वन इज कॉल्ड एज अ सुडो सॉलिड? आता सुडो सॉलिड म्हटल्यानंतर तुम्हाला समजलं असणार आहे की बाबा इट इज नॉट दी क्रिस्टलाइन सॉलिड बट इट इज अ ओके इज ॲमरफस सॉलिड. ॲमरफस सॉलिड कुठलं असतो? डेफिनेटली ग्लास. ग्लास इज द सुडो सॉलिड, ऑल्सो कॉल्ड एज अ सुपर कूल्ड लिक्विड. करेक्ट ना? ओके बाळांनो, ग्लासचा जर विचार केला आपण ओके तो दिसायला सॉलिड दिसतो तो, पण काय ओके तुम्ही विंडोज वगैरे जर पाहिलं ओके तर एक त्याच्यामध्ये फ्लुइडिटी असते. बरोबर आहे ना? ओके, टॉपचा पार्ट बघायचा ओके आणि काय बॉटमचा पार्ट बघायचा तुम्ही आफ्टर फ्यू इयर्स. बरोबर आहे ना? विंडो बसवली बाळांनो ओके आणि फ्यू इयर्सनं जर पाहिलं तुम्ही तर टॉपचा पार्ट जो आहे स्लिम दिसतो तुम्हाला ओके आणि बॉटमचा पार्ट जो आहे तो थिक दिसतो. कशामुळे? ड्यू टू फ्लुइडिटी. त्याच्यामध्ये पार्टिकल जे आहेत ते काय होतात? फ्लो व्हायला लागतात, म्हणून त्याला सुपर कूल्ड लिक्विड असं म्हणलेलं आहे. करेक्ट. सो ऑप्शन इज व्हॉट? बी. येतं लक्षात हे? ओके, सिंपल क्वेश्चन्स आहे ते. सॉलिड CO2 इज अन एक्झाम्पल ऑफ. सॉलिड CO2 कशाचं एक्झाम्पल असतं? मॉलिक्युलर सॉलिडचं किंवा मॉलिक्युलर क्रिस्टलचं एक्झाम्पल असतं. बरोबर आहे ना? CO2 नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड आहे तो. ओके
येस, हे सॉल्व करू शकताय. क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करू शकताय. ठीक आहे. येस, 9, 10 हे सगळे सिम्पल क्वेश्चन्स आहेत. पुढं बघा, डायमंड हार्डेस्ट सबस्टन्स अमॉंग द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 18 बघा. ओके, काय विचारलंय? हार्डेस्ट सबस्टन्स अमॉंग द फॉलोइंग इज बी सी दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर टिटॅनियम, ओके, सिलिकॉन कार्बाईड दिलेलं आहे. ओके, बोरॉन कार्बाईड दिलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे तुम्ही पी ब्लॉकमध्ये स्टडी केलं असणार आहे. B4C is the hardest, okay, is substance or harder than the silicon. ठीक है ना, सिलिकॉन कार्बाइड. B4C is harder than SiC. सिलिकॉन कार्बाइड पण हार्ड असतो, पण B4C हा सिलिकॉन कार्बाइड पेक्षा सुद्धा हार्ड असतो. हे नोट करून ठेवा. ओके, पाठ करून ठेवा. करेक्ट. क्वेश्चन नंबर 19 बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज मॉलिक्युलर क्रिस्टल. हे झाले परत अजून. ड्राय आईस. ड्राय आईस म्हणजेच काय? सॉलिड CO2. सॉलिड CO2ला काय म्हणायचं? ड्राय आईस. हां, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्वेश्चन नंबर 19. मोस्ट अनसिमेट्रिकल क्रिस्टल स्ट्रक्चर इज और क्रिस्टलाइन सिस्टम इज, ओके, CT और काय आहे? HMT. CT और HMT. आता मोस्ट अनसिमेट्रिकल म्हणलं, ओके, तर बॉन्ड अँगल आणि एज लेन्थ हे इक्वल नसल्या पाहिजेत, तर तो मोस्ट अनसिमेट्रिकल असणार आहे. ठीक आहे. इथं काय असणार? A इज इक्वल टू B इज इक्वल टू C. इथं A इज इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C. हियर A इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C. बरोबर आहे का? ठीक आहे. हियर A इज इक्वल टू B इज इक्वल टू C अगेन. हियर A इज इज इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C. A is not equal to B is not equal to C, and here it also A is not equal to B is not equal to C. करेक्ट. काय काय दिलेलं आहे आपल्याला इथं? क्युबिक दिलेलं आहे. क्युबिक सिमेट्रिकल आहे का? बॉन्ड अँगल आणि हे दोन्ही कसे आहेत? इक्वल आहेत, 90 डिग्री. बरोबर आहे ना? ओके, हेक्सागोनलचा जर विचार केला आपण, हेक्सागोनल, इथं हेक्सागोनल आहे. बॉन्ड अँगल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री असणार. ठीक आहे, आणि गॅमा इज इक्वल टू 120 डिग्री. ठीक आहे, थोडंसं अनसिमेट्रिकल आहे. ट्रायक्लिनिक. ट्रायक्लिनिकचा जर विचार केला, ओके, तर हे A इज इक्वल टू इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C आहे. अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री आहे. करेक्ट ना? ठीक आहे. इट मीन्स इट इज अ मोस्ट अनसिमेट्रिकल स्ट्रक्चर, दॅट इज अ ट्रायक्लिनिक स्ट्रक्चर. ऑर्थोरोम्बिकमध्ये, ओके, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री आहे. अँगल, ओके, या तिन्हीचा अँगल कसा आहे? सेम आहे. समजलं? हे मोस्ट अनसिमेट्रिकल कोण येतो? मग ट्रायक्लिनिक येतो. तिथं, ओके, ऑल आर अनइक्वल. अंडरस्टूड? ओके. तसंच क्वेश्चन नंबर 21 बघा. मॅच बॉक्स. बरोबर आहे ना? एक्झिबिट्स. आता मॅच बॉक्स म्हणला, ओके, तर चेक करा मॅच बॉक्स कसा असतो. ट्राय करा, तुम्ही ड्रॉ करायचा प्रयत्न करा, किंवा मॅच बॉक्ससोबत घेऊन बसा. दॅट इज द बेटर. बरोबर आहे ना? मॅच बॉक्ससोबत घेऊन बसला तर बेटरच होईल. हे असं स्ट्रक्चर असतं मॅच बॉक्सचं. करेक्ट आहे, चेक करा. ठीक आहे. आता ही जर एज लेंथ आपण A कन्सिडर केलं, बरोबर आहे ना? ओके, ही एज लेंथ आपण जर B कन्सिडर केलं, B, आणि ही एज लेंथ जर C कन्सिडर केलं आपण, C, तर ह्या ठिकाणी असं दिसतंय आपल्याला A इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू वॉट? C. बरोबर आहे ना? ओके, A इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C. करेक्ट. तुम्ही अँगल चेक करू शकता मॅच बॉक्सचा. सगळे अँगल किती दिसतील तुम्हाला? हे ऑल अँगल्स आर, ओके, ऑफ, इथं घेऊया 1 2, ओके, आणि काय खालचा जो आहे तो 3, ऑल आर 90 डिग्री. म्हणजे अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा, ओके, इज इक्वल टू वॉट? 90 डिग्री. येतं लक्षात? म्हणजे तो कुठला स्ट्रक्चर असणार आहे? ऑर्थोरोम्बिक असणार आहे. दिस वन. इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C. अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. डे टू डे लाईफमधला क्वेश्चन आहे वळण हा. मॅच बॉक्ससोबत घेऊन बसा. एज लेंथ बघा तिन्ही काउंट करून. ठीक आहे ना? अँगल्स तर डेफिनेटली 90 डिग्री आहेत. करेक्ट ना? ओके. नेक्स्ट. ठीक आहे, हा क्वेश्चन बघा. 22.
क्रिस्टल लॅटायसेस, युनिट सेल्स अँड क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. स्टेटमेंट फर्स्ट काय आहे? असर्शन अँड रिझनिंगवरचा क्वेश्चन आहे तो. साइज ऑफ कॅटायन इज लार्जर इन टेट्राहायड्रल व्हॉइड अँड इन ऑक्टाहायड्रल व्हॉइड. साइज ऑफ कॅटायन इज लार्जर इन टेट्राहायड्रल व्हॉइड दॅन इन ऑक्टाहायड्रल व्हॉइड. आता कॅटायन हा स्मॉलर असतो ॲज कम्पेअर टू दी अनायन, पण टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रलमध्ये जर विचार केला तर ऑक्टाहायड्रलची साईज हायर असते. ओके, वरती पाहिलं आपण आत्ताच ऑक्टाहायड्रल, ओके, क्युबिक, ऑक्टाहायड्रल, टेट्राहायड्रल आणि ट्रायगोनल असं पाहिलं होतं, बरोबर आहे ना. ओके, मग साईजचा विचार केला तर क्युबिकची साईज जास्त असते, क्युबिक, देन व्हॉट, ऑक्टाहायड्रल, देन टेट्राहायड्रल, देन ट्रायगोनल, बरोबर आहे ना. ओके, मग फर्स्ट स्टेटमेंट इज फॉल्स. द कॅटायन ऑक्युपाय मोर स्पेस दॅन अनायन. दिस इज ऑल्सो रॉंग. कॅटायन हा स्मॉलर असतो साईजनं आणि अनायन हा बिग्गर असतो. मग कॅटायन जो आहे तो स्मॉलर स्पेस ऑक्युपाय करतो. समजलं ना. ओके, दोन्ही स्टेटमेंट्स फॉल्स आहेत. इट मीन्स ऑप्शन इज डी. 23 बघा. इन फेस सेंटर्ड, ओके, क्यूबिक अरेंजमेंट, करेक्ट. ए अँड बी ॲटम्स, IMP फॉर्म, प्रॉब्लेम आहे, खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम. अशा टाईपचे प्रॉब्लेम्स विचारले जातात. A and B atoms where A are present at corners and B at face centers. If A atoms are missing, okay, from 4 corners in each unit cell, what is the simplest formula of the compound? ठीक आहे. आता A कुठं आहे? कॉर्नरला आहे सांगितलं. B कुठं आहे? फेस सेंटरला आहे सांगितलेलं आहे, बरोबर आहे ना. ओके, आणि 4 मिसिंग आहेत. आलं लक्षात. ओके, 4 जर मिसिंग असतील, ओके, तर फॉर्म्युला काय असू शकतो बघूया आपण. फॉर्म्युला ठीक आहे, इथे कॅल्क्युलेट करूया. ॲट कॉर्नर, ओके, किती असतं पार्टिसिपेशन 1/8 इंटू किती असतात 8. मग टोटल किती असले पाहिजेत? 1 असले पाहिजेत. पण काय सांगितलं इथं? 4 मिसिंग आहेत असं सांगितलं. मग 8 घेऊ शकतो का आपण? नाही. किती घ्याल? 1/8 इंटू 4च पार्टिकल आहेत तिथं, 8 नाहीत. याचा अर्थ काय? 1/2 झालं, म्हणजे किती? हाफ पार्टिकल. ओके, ॲट फेसेस किंवा फेस सेंटर कंट्रीब्युशन किती असतं? हाफ इंटू टोटल फेसेस 6, किती झाले? 3, बरोबर आहे ना. ओके, मग ए किती असणार आहेत? ए किती आहेत? हाफ आहेत. आणि बी किती आहेत? बी किती आहेत? 3 आहेत. मग जनरली फॉर्म्युला काय व्हायला पाहिजे? ए हाफ आणि बी 3. पण हा फॉर्म्युला, ओके, एस चांगला दिसतो का दिसायला? नो, इट इज नॉट, ओके, एस लुकिंग गुड. ओके, मग काय करायचं तुम्हाला? त्याला कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये? फ्रॅक्शनमध्ये आहे ना, होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी, ओके, दोन्हीला कितीने मल्टिप्लाय कराल तुम्ही? 2 मल्टिप्लाय करा, बरोबर आहे ना. ओके, येस, मग फॉर्म्युला काय होईल? 2 जर मल्टिप्लाय केलं आपण, येस, इथं 2 मल्टिप्लाय केलं, ओके, तर पार्टिकल किती येणार आहे? 1 येणार आहे. इथं 2 मल्टिप्लाय केलं, ओके, तर पार्टिकल किती होतील? 6 होतील. समजलं ना. ओके, येस, इथं काय केलं आपण? इंटू 2 आणि इथं सुद्धा इंटू 2 केलं. याचा अर्थ काय? ए 1 आणि बी 6 झाले. नाव दिस इज होल नंबर. AB6. AB6 आहे का चेक करा त्याच्यामध्ये. आता AB6 ऑप्शन इज व्हॉट? ए. ठीक आहे. 24 बघा. व्हॉट इज द सिम्पलेस्ट फॉर्म्युला ऑफ सॉलिड हुज क्यूबिक युनिट, ओके, सेल हॅज द ॲटम ए ॲट ईच कॉर्नर. ठीक आहे. ए कुठं आहे? आता परत कॉर्नरला आहे. द ॲटम बी ॲट ईच फेस सेंटर, ठीक आहे, अँड सी ॲट द बॉडी सेंटर. ठीक आहे ना. येस, बघा, कॉर्नरला किती पार्टिकल्स? परत सेम, कॉर्नरला ए आहे ना. ओके, किती असणार आहे? 1. कंट्रीब्युशन लक्षात आलं ना तुमच्या? आता इथं मिसिंग वगैरे काही नाही आहे. ओके, फेसला किती आहेत? फेसला किती असतात? फेसला बी आहे 3. आणि बॉडी सेंटरला कोण आहे? सी आहे. किती असतात? 1. ओके, म्हणजे फॉर्म्युला काय असला पाहिजे? AB3C. बरोबर आहे का? AB3C असला पाहिजे, करेक्ट.
नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. AB3C कुठं आहे बघा, ऑप्शन सी. सिंपल आहे ना. ओके, खूप केअरफुली करायचं आहे तुम्हाला. 25 हे मॅच करू शकताय, नो डाऊट तुम्ही आता. 26 फॉर FCC लॅटाईस. फॉर्म्युलेज कलेक्ट करा, एकत्र करा ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना. ओके, फॉर काय म्हणले, झेनॉन क्रिस्टलायझेस in FCC center cubic lattice and the age of the unit cell is 620 picometer. आन्सर सुद्धा पिकोमीटर मध्येच आहे. then the radius of xenon ओके एस ॲटम इज. आता तुम्हाला हा फॉर्म्युला नोन असला पाहिजे जो की काल आपण स्टडी केला, बरोबर आहे ना. ओके, कुठला फॉर्म्युला, आरचा, रेडियसचा फॉर्म्युला फॉर FCC. आर इज इक्वल टू A divided by 2 into under root 2. बरोबर आहे ना. ओके, ठेवा व्हॅल्यूज. एची व्हॅल्यू गिवन आहे तुम्हाला. येस, किती आहे व्हॅल्यू एची, 620 इज इक्वल टू 620 डिवायडेड बाय 2 इंटू 1.414, अप्रॉक्सिमेटली 1.4 घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे ना. ओके, त्याचं कॅल्क्युलेशन किती येतं. येस, इट इज अप्रॉक्सिमेटली 219.20 पिकोमीटर. इट मीन्स ऑप्शन इज ए. बरोबर आहे ना. ठीक आहे. 27 an ionic solid A plus B minus crystallizes as a body centered cubic structure. The distance between cation and anion in the lattice is 338 picometer. The age length of the unit cell is. आता BCC युनिट सेलसाठी आपण काय घेतो, व्हॉट इज BCC युनिट सेल. ओके, एस डिस्टन्स D इज इक्वल टू 2R इज इक्वल टू √3A डिवायडेड बाय काय घेतो आपण, 2 घेतो. ओके, किंवा R डिवायडेड बाय काय असतं इथं, √3 डिवायडेड बाय 3 इंटू A डिवायडेड बाय 4 असतं. इथला 2 इथं घेऊन गेलो आपण, करेक्ट ना. ओके, पण डिस्टन्स जो आहे ना, ओके, तो डिस्टन्स कशामधला आहे, येस, 2 रेडियसमधला, एक कॅटायन आणि दुसरा काय ॲनायन. इट मीन्स हा डिस्टन्स कशाचा आहे, डिस्टन्स इज इक्वल टू R प्लस प्लस R मायनस, म्हणजे 2R जो आहे तो R प्लस R मायनस मधला आहे, इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 2 इंटू वॉट A. मग हा जो डिस्टन्स आहे तुम्हाला गिवन आहे इथं, हे दोन्ही का मेन्शन करून दिलं तुम्हाला लक्षात यावं म्हणून. ठीक आहे ना. डिस्टन्स गिवन आहे तुम्हाला, किती आहे डिस्टन्स, येस 338 पिकोमीटर. मग ठेवा इथं 338 इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 2 इंटू ए. ए फाइंड आउट करायचं आहे, करू शकता आता, बरोबर आहे ना. ओके, त्याचं आन्सर जे आहे ते अप्रॉक्सिमेटली किती येतं, करेक्ट. नेक्स्ट, द एज लेंथ ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूब इज 400 पिकोमीटर. इट्स बॉडी डायगोनल वुड बी. येस, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन अगेन. बाळांनो, काल आपण स्टडी केलं इथं, दिस C इज द बॉडी डायगोनल, करेक्ट ना. ओके, AB जो आहे ना, ओके, ही लेंथ जी आहे ते म्हणजेच बॉडी डायगोनल आहे. हा इथं काय आहे, C आहे, करेक्ट ना. ओके, आणि C ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलं, C इज इक्वल टू √3A. हाच यूज करायचा आपल्याला बॉडी डायगोनल आता, लक्षात. ओके, मग बॉडी डायगोनल इज इक्वल टू √3A असेल. ठीक आहे ना. ओके, येस, मग घ्या इथं बॉडी डायगोनल. ओके, बॉडी डायगोनल ओके इज इक्वल टू √3A. येते लक्षात. √3 ची व्हॅल्यू नोन आहे तुम्हाला, करेक्ट ना. किती असते √3 ची व्हॅल्यू, 1.73 इंटू किती दिलेलं आहे तर 400. ठीक आहे ना. ओके, करा कॅल्क्युलेशन. दॅट कॅल्क्युलेशन कम्स आउट टू बी आन्सर नंबर, ओके, येस, अप्रॉक्सिमेट घ्यावं लागेल ना आपल्याला, बी. ठीक आहे ना. ठीक आहे, इथून पुढचे प्रॉब्लेम्स वळणं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे ना. ओके, सगळे डिटेलमध्ये आपण प्रॉब्लेम स्टडी करणार आहे आणि तुम्ही सुद्धा स्टडी करा. जेवढे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह होतील ना त्याच्यामधले तेवढे सॉल्व्ह करा तुम्ही.
ठीक आहे ना. ओके, आपण सुद्धा नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. पूर्ण उद्याचं लेक्चर प्रॉब्लेम्समध्ये स्पेंड करणार आहे आपण. ठीक आहे ना. ओके, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.